दसऱ्याच्या मुहूर्तापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधानसभेचे उमेदवार जाहीर केले जातील किंवा आचारसंहिता लागेल अशी चर्चा आहेच। याच पार्श्वभूमीवर वेगवेगळे पक्ष आपली पक्ष बांधणी आणि उमेदवार आपल्याकडे वळवताना दिसून येत आहेत। यामध्येच महाराष्ट्रामध्ये पुण्यातील इंदापूरमध्ये तुतारी हातात घेऊन हर्षवर्धन पाटील यांनी आपली आगामी भूमिका स्पष्ट केलेली दिसून येते आणि याच इंदापूरमध्ये नेमकं काय होऊ शकतं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील पाटील, लाईव्ह जनमत मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। महाराष्ट्रात लोकसभेला बारामती लोकसभा ही खूप गाजली होती। या लोकसभेमध्ये कुठल्या विधानसभेमध्ये सुप्रिया सुळे यांना लीड मिळू शकतं आणि ते कुठून मिळालं याचा अंदाज सर्वांनी बांधला आणि यामध्येच एक विधानसभा क्षेत्र होतं ते म्हणजे इंदापूर विधानसभा क्षेत्र। यामध्ये सुप्रिया सुळे यांना जवळपास 23,951 मतांचं लीड मिळालं आणि हा मतदारसंघ अजित पवार गटाचे दत्ता मामा भरणे यांचा असूनही सुप्रिया सुळे यांच्या सोबत आहे हे स्पष्ट झालं। या मतदारसंघामध्ये हर्षवर्धन पाटील हे लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेची तयारी करत असणारे दिसून आले, पण महायुतीमधून ही जागा विद्यमान आमदार दत्ता मामा भरणे यांनाच मिळेल ही चर्चा होती आणि झालंही तसंच। मग हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हातात घेण्याचा निर्णय घेतला आणि तुतारी हातात घेतली देखील। 1962 पासून या मतदारसंघामध्ये पाटील घराण्याचं वर्चस्व दिसून येतच। 2014 साली धनगर विरुद्ध मराठा असा वाद उफाळून आला। धनगर समाजातील काही लोकांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर शाहीपेक केली आणि यानंतर हर्षवर्धन पाटलांचा पराभव झाला आणि दत्ता मामा भरणे हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक रिंगणात होते, ते निवडून आले। 2019 ला पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच दत्ता मामा भरणे निवडणूक रिंगणात होते आणि ते निवडून आले, पण या वेळेला हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर होते। त्यांचा अवघ्या 3000 मताफरकाने पराभव झाला, पण यानंतर राजकीय समीकरण बदलली। अजित पवार हे वेगळे झाले आणि अजित पवार महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून वावरू लागले। या वेळेलाच पुन्हा एकदा सिटिंग आमदार त्यालाच तिकीट मिळेल अशी चर्चा होती आणि दत्ता मामा भरणे यांना पुन्हा एकदा तिकीट मिळालं आणि हर्षवर्धन पाटलांनी आपल्या वेगळी भूमिका मांडली। पण मध्यंतरी या 5 वर्षामध्ये हर्षवर्धन पाटील यांची जवळकी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत वाढलेली महाराष्ट्रानं बघितलेले आहेच। अमित शहा यांनी नुकतेच राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केलेली ही महाराष्ट्राला माहिती आहे आणि तेव्हापासूनच ते भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर उभे असतील अशी चर्चा होती, पण त्यांची भूमिका वेगळी झाली। याचा परिणाम म्हणून भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते हे त्यांच्यावर नाराज असू शकतात, पण या सर्वांमध्ये शरद पवार यांनी एक चांगला मोहरा आपल्या गळाला लावलाय अशी चर्चा पुण्यामध्ये आहे। कारण वेगवेगळे साखर कारखाने, सहकारी संस्थांमधलं असलेलं त्यांचं प्रभुत्व, डेअरी संस्था यामध्ये असणार त्यांचं प्रभुत्व, या सर्वांमुळे हर्षवर्धन पाटील यांना आगामी विधानसभेमध्ये फायदा होऊ शकतो। शरद पवार यांच्याकडे लोक सहानुभूतीच्या नजरेतून पाहत आहेतच, पण त्यांना उमेदवार मिळत नव्हते। हा उमेदवार त्यांच्या गळाला लागल्यामुळे पुण्यामध्ये त्यांची ताकद वाढू शकते। इंदापूर सोबतच्या असलेल्या विधानसभामध्ये महत्वाचं म्हणजे बारामती, दौंड या सर्व विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांचं थोडंफार वर्चस्व आहे, याचा फायदाही तुतारीला मिळू शकतो। यामध्ये आगामी काळामध्ये पुन्हा एकदा मराठा विरुद्ध धनगर अशी जर लढत झालीच तर यामध्ये उत्तम जानकर जे सोलापूर मधून आहेत त्यांचाही फायदा हर्षवर्धन पाटलांना होऊ शकतो। एकंदरीत काय, हर्षवर्धन पाटील हे मुरब्बी नेते म्हणून ओळखले जातात। ते या विधानसभा क्षेत्रातून निवडून आले आणि महाविकास आघाडीची जर ते या विधानसभा क्षेत्रामधून निवडून आले आणि महाविकास आघाडीची जर सत्ता आली तर त्यांना मंत्रिपद सुद्धा मिळू शकतं। एकंदरीत काय, इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांनी घेतलेला निर्णय हा योग्य आहे का? हर्षवर्धन पाटील की दत्ता मामा भरणे हे कोण इंदापूर मध्ये निवडून येऊ शकतात हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। तुर्तास धन्यवाद।